सर्वसामान्य नागरिकांची उपचारांअभावी हेळसांड होऊ नये यासाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सुमारे 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार योजना राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला गोल्डन कार्ड काढावं लागतं। या गोल्डन कार्ड काढण्याच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये कोल्हापूर ग्रामीण जिल्हा राज्यासह देशात आघाडीवर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांनी दिली। 12 फेब्रुवारी 2024 अखेर जिल्ह्यातील 14,61,028 पात्र लाभार्थ्यांपैकी 13,37,113 लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड काढलेत। एकूण 92% उद्दिष्टपूर्ती झाली असून यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं विशेष योगदान लाभल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांनी सांगितलं। आज आनंदाची बातमी अशी आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 17,90,746 पैकी पात्र जे 14,61,028 जे नागरिक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील त्यापैकी 13,37,113 नागरिकांना गोल्डन कार्ड काढण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहे। आरोग्य यंत्रणा आणि त्यासोबत कोऑर्डिनेशन करणाऱ्या इतर यंत्रणा आहेत विभागाचे इंटरसेक्टरल कोऑर्डिनेशन विभाग आहेत, ग्रामविकास विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल किंवा शालेय शिक्षण विभाग आहे, त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला मदत करून आरोग्य विभागाकडून जवळपास 13,37,113 गोल्डन कार्ड काढण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचं मार्गदर्शन त्याचबरोबर सर्व आरोग्य यंत्रणेनं केलेल्या अविरत कामामुळे ही उद्दिष्टपूर्ती शक्य झाली आहे। योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 5 लाखांपर्यंत 1,209 आजारांवर मोफत उपचार दिले जातात। ज्या लाभार्थ्यांनी अद्याप गोल्डन कार्ड काढलेलं नाही त्यांनी त्वरित काढावं असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांनी केलंय। ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे अशा लाभार्थ्यांचाही या योजनेत लवकरच समावेश केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। वर्षभर हे ज्या दिवशी आपण गोल्डन कार्ड काढाल जनरेट होईल त्याच्यानंतर एक वर्षभर आपल्याला गोल्डन कार्ड त्या कुटुंबासाठी वापरणं अनिवार्य आहे आणि आपल्या कुटुंबासाठी कवच हे कायमच राहणार आहे। ह्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये आपण सहकार्य करालच ही नम्र अपेक्षा आहे आणि मी विशेष करून जे 65 रुग्णालय आहेत मगाशीच बोलल्याप्रमाणे जी 56 खासगी आणि 9 शासकीय या ठिकाणी आपल्याला या सुविधा मिळणार आहेत। माझी निव्वळ गोल्डन कार्ड आता जे रेशन कार्ड आहेत व्हाईट रेशन कार्ड पांढरं रेशन कार्ड सोडून सगळ्यांना दिलेलं आहे। इथून पुढच्या काळात अधिसूचना निघणार आहे। व्हाईट रेशन कार्डवाल्यांना सुद्धा आवाहन करण्यात येते की ज्यावेळी अधिसूचना निघेल आपणही गोल्डन कार्ड काढून घ्यावं व या महत्त्वाकांक्षी योजनेचा आपण फायदा करून घ्यावा ही नम्र अपेक्षा नम्र विनंती सर्वांना आहे। या योजनेच्या लाभासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 56 खासगी आणि 9 सरकारी रुग्णालयं असे एकूण 65 रुग्णालयं अंगीकृत आहेत। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र आणि राज्य शासनाद्वारे राज्यात राबवली जाते। गोल्डन ई कार्ड काढणं महत्त्वाचं असून लाभार्थ्याला स्वतःचं रेशन कार्ड आधार कार्ड घेऊन आशा वर्कर्स कॉमन सर्व्हिस सेंटर आपले सरकार केंद्र रुग्णालयातील आरोग्य मित्र यांच्याकडे जाऊन ते काढता येईल। तसंच अँड्रॉइड मोबाईलवरून ॲपद्वारे स्वतः लाभार्थीही हे कार्ड काढू शकतो अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गायकवाड यांनी दिली।